जर्मनीमध्ये काम करायला लागल्यापासून मला एक स्ट्रेंज पॅटर्न इथे दिसलाय आणि मला हे समजतच नाहीये हा विषय फक्त माझ्यासोबत होतोय का तुमच्यासोबत पण असंच चालतं. तर विषय काय झाला, जेव्हा पण माझा पेमेंट होतो ना, म्हणजे सॅलरी क्रेडिट होतं ना अकाउंटला, तर मग मी काय करतो, फटाफट एका वीकच्या आत आपले सगळे ईएमआय कट होतात, सगळे जे काही घरचे खर्च सगळं 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 कट होतं आणि लास्टला जी अमाऊंट वाचते, म्हणजे लास्टला जेवढे पैसे वाचतात, मला असं वाटतं की ते लगेच सेव्हिंग मध्ये टाकून त्याची एसआयपी करून टाका किंवा कुठेतरी सेव्ह करून ठेवायला. पण जसं माझे वाचलेल्या पैशांचं मी कुठेतरी सेव्हिंग करायचा विचार करतो ना, का डायरेक्ट काहीतरी स्कीम लागून जाते. म्हणजे त्याच टायमाला कोणाच तरी फोन येतो की मला पैसे पाहिजे किंवा मला इथे एखादा फाईन लागतो जर्मनीमध्ये, नाही तर मग मोबाईल खराब होतो आणि सगळं बाजूला राहिलं ना तर घरातली एखादी स्कीम लागते, पाण्याचं नळ तुटला, वॉशिंग मशीन बंद पडलं. आणि हे सगळं मॅटर सोडा, पण एवढं सगळं मॅटर तर छोटे मॅटर असतात, पण हे सगळ्या मॅटरच्या बाजूला जाऊन सगळ्यात बेकार मॅटर म्हणजे माझा होतो गाडीचा. का गाडीचा कुठेतरी स्क्रॅच लागला, डेंट पडला, काही ना काही झालं. म्हणजे ना मला आता असं वाटायला लागलंय की देवाबरोबर जे माझं कम्युनिकेशन चालू आहे ते कुठून तरी लीक होतंय. कोणाला तरी आपोआप समजतंय की मी देवाबरोबर काय बोलतोय, मी देवबापाला काय सांगतोय, आणि हे कम्युनिकेशन देवाबरोबर लीक होतंय ना, तर युनिव्हर्स अशी ऑटोमॅटिक काहीतरी स्कीम घेऊन येते जेणेकरून माझे पैसे वाचलेच नाही पाहिजे. भेंडी तुम्हाला खोटं नाही सांगत, मला तर आता असं वाटायला लागलंय की देवाला पण सांगू की नको. बिकॉज माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जेव्हा पण मी देवाला सांगतो ना की पैसे वाचले, आता काहीतरी करतो, तेव्हाच लगेच देव ततस्तू करतो, काहीतरी म्हणतो स्कीम देऊन टाक. मला हे समजत नाहीये की नेमकं हे कम्युनिकेशन जे आहे ते लीक कुठून होतंय.